महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। लोकसभेसारखाच विधानसभेला पराभव दिसतोय असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। याविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत। भाजपने पुण्यामध्ये अधिवेशन बोलवलेलं होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी उपस्थित होते, देशाचे केंद्रीय गृहमंत्री देखील उपस्थित होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे। तर त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, काय सांगाल साहेब की मोठ्या प्रमाणात टीका तुमच्यावर? त्या कालच्या मीटिंगमध्ये दोन गोष्टी पुढे आल्या की अमित शहानी काही भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि दुसरं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नका, विरोधकांना ठोकून काढा असे आदेश दिलेले। आता याचा अर्थ काय करायचा ते कदाचित विश्लेषण करतील, कदाचित सांगतील की मी राजकीय बोललो होतो, पण राजकीय बोलायला किंवा महाविकास आघाडी विरोधात बोलायला पक्षाच्या आदेशाची काही गरज नाही। तुम्ही आहेच आमच्या विरोधामध्ये, तुम्हाला पक्षाचे आदेश पाहिजे ठोकण्याकरता। तुम्ही सांगताय की मी गृहमंत्री आहे, काय वाटेल ते करा। आम्ही इथं कराडमध्ये जी सातारा जिल्ह्याची घटना घडली त्यामध्ये जे आरोपी होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की आम्हाला वरून आशीर्वाद आहे की तुम्ही काही करा, मी गृहमंत्री आहे किंवा तुम्हाला काही होणार नाही। तर अशा प्रकारे जर त्यांचा संदर्भ असेल तर त्यातून दोन गोष्टी निष्पन्न होतात की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, ते गोंधळलेले आहेत। त्यांना माहिती आहे की त्यांना आता लोकसभेसारखाच विधानसभेमध्ये पराजय अटळ दिसतोय, सत्तांतर होणार आहे आणि त्यामुळं सत्तेचा गैरवापर केला, एजन्सीचा गैरवापर केला, लोकांना तुरुंगवास दाखवला, दहशती निर्माण केल्या, काही माणसं फुटली, त्यानंतर पैशाचा अमाप वापर केला मतं विकत घ्यायला, त्यांनी आता काही भागत नाही। तरीही महाविकास आघाडी विजयी झाली आणि भाजपचा पराभव झाला। पण आता ठोकाठोकीची भाषा देवेंद्र फडणवीस करत आहेत, त्याची निंदा करणं गरजेचं आहे। तुम्ही गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि मग ठोकाठोकीची भाषा बोला। मला वाटतं जनता त्याचं उत्तर त्यांना मतपेटीच्या द्वारे देईल।